नमस्कार, मी श्रीनिवास फडणीस. भारत सत्ता लाईव्हमध्ये आपलं स्वागत. आज आपण एका विशेष विषयावर चर्चा करणार आहोत. महाराष्ट्र शासन एस.टी. महामंडळाने प्रवाशासाठी सवलत उपलब्ध व्हावी यासाठी NCMC कार्ड काढलेलं आहे. आता NCMC कार्ड काय आहे तर नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड, की ज्याच्यामध्ये महिलांना, जे दिव्यांग असतील, जे पत्रकार असतील, त्यांना ही संधी मिळणार आहे, या कार्डचा लाभ मिळणार आहे. आता मुळात म्हणजे हे एक डिजिटल स्मार्ट कार्ड आहे आणि या कार्डसोबतच तुमचा टोल नाका असेल किंवा मेट्रो असेल किंवा तुम्हाला टोल भरायचा असेल तर या कार्डचा उपयोग होणार आहे. वन नेशन वन कार्ड याचाच एक भाग आहे. पण काय झालेलं आहे की महामंडळाने हे जे काही NCMC कार्ड काढलेलं आहे ते काही एजन्सीच्या हातात दिलेलं आहे प्रवाशांना देण्यासाठी किंवा त्याची नोंद करण्यासाठी. आता एजंट नेमल्यामुळं की प्रत्येकाची अडचण होत आहे, गर्दी होत आहे, ठीक आहे, काय हरकत नाही. पण याची सुविधा प्रत्येक आगारावर करण्यात आलेली आहे आणि या कार्डची मूळ किंमत काय आहे ते तुम्हाला आधी सांगतो मी. जर तुम्हाला नवीन कार्ड काढायचं असेल तर 199 रुपये GST सहित आहे आणि जर तुमच्याकडे जुनं स्मार्ट कार्ड असेल तर त्याच्यासाठी 149 रुपये आहे. पण सध्या पाहता या एजंटाकडून जवळपास दुप्पट रक्कम वसूल केली जात आहे. मग आता खरं पाहिलं तर STचा प्रवास ग्रामीण भागातले लोक करतात जास्त करून, आणि या ग्रामीण भागातल्या लोकांना ST ही फायदेशीर असते आणि अशाच ग्रामीण भागातल्या लोकांकडून ही पिळवणूक होत आहे. एका कार्डसाठी जिथं 200 रुपये मोजायचे तिथं जवळपास 400 ते 500 रुपये मोजावी लागत आहेत. बघा तो व्हिडिओ जो औसा बसस्थानकात घडलेला हा प्रकार. किती रुपये घेतले तुमच्याकडून? किती रुपये घेतले एका कार्ड काढण्यासाठी? नमस्कार. औसा जुने बस स्टँड या ठिकाणी ST महामंडळाने जी योजना काढलेली आहे स्मार्ट कार्डची, ती काढण्यासाठी शासन GR नुसार 200 रुपये खर्च असताना औसा बस स्टँड या ठिकाणी एका कार्डसाठी 400 रुपये घेत असल्याचा आरोप या ठिकाणी नागरिकांकडून केला जात आहे. किती रुपये घेतात शासनाच्या योजनेच्या आधार किती रुपये घेतले? किती रुपये घेऊन आले तिथं? म्हणजे एका कार्डला 400 रुपये घ्यायला किती? 200 काढा, 200 पावती दिली का तुम्हाला? बघा एकंदरीत मित्रांनो, किती वाजता? 9 वाजता. औसा जुना बस स्टँड या ठिकाणचे दृश्य आहे. आता हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुमच्या लक्षात आलं असेल की त्या व्हिडिओमध्ये दिसणारे हे काही VIP लोक नाही आहेत. हे ग्रामीण भागातले रोजगार करून खाणारे शेतकरी आहेत, जे वयस्क आहेत, जे ज्येष्ठ नागरिक आहेत, ज्या महिला आहेत. मला सांगा, ते मजुरीवर गेलं तर शेतामध्ये त्यांना 200 किंवा 300 रुपये मजुरी मिळते आणि या उन्हाळ्यामध्ये तर काही जास्त काम नसतं. असे लोक सवलत मिळण्यासाठी आशेपोटी या ठिकाणी येतात आणि त्यांच्याकडून जवळपास दुप्पट तिप्पट रक्कम वसूल केली जात आहे. खरं पाहिलं तर महामंडळानं ही सुविधा केली, हे काही वाईट नाही केलं, चांगलीच गोष्ट आहे वन नेशन वन कार्ड. पण हे कॉमन करून टाकायचं ना, ऑनलाईन करून टाकायचं. प्रत्येकजण ऑनलाईन फॉर्म भरला असता, ऑनलाईन त्याच्या कार्ड घरापर्यंत पोहोचलं असतं. हे महामंडळाने जे एजंट लोक नेमले आहेत त्यांनी आता त्यांची कमाई चालू केलेली आहे. म्हणजे एखादी योजना ही लोकांच्या सोयीसाठी काढायची का दुसऱ्यांना पैसे खाऊ घालण्यासाठी काढायची, हा खरा प्रश्न आहे. आणि मुळात म्हणजे हे ग्रामीण भागातले लोक आहेत. जरूर या गोष्टीवर सरकारने विचार करावा आणि जी काही आपण किंमत ठरवलेली आहे त्या किमतीमध्ये शेतकऱ्यांना, ग्रामीण युवकांना किंवा महिलांना योग्य भावामध्ये हे कार्ड मिळावं. धन्यवाद.